फ्रेंड, वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज जे आपल्याला शिकायचं आहे ते एक्सरसाइज 2.3. ठीक आहे, कितवा क्वेश्चन चालू आहे? क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला चौथा क्वेश्चन चालू आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये जे पहिले 3 क्वेश्चन होते ते फर्स्ट टाइपने सॉल्व्ह करायचे होते. ओके, ज्यांनी कोणी पहिले प्रिव्हियस व्हिडिओ बघितला नसेल, पहिले प्रिव्हियस व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला हे जास्त कम्प्लीट स्क्वेअर मेथड समजेल. ठीक आहे, आणि बोर्डाच्या नुसार हे क्वेश्चन खूप आयएमपी आहेत. ठीक आहे, म्हणून पहिले 3 क्वेश्चन जर तुम्हाला येत असतील तर हे सेकंड टाइप पण तुम्हाला येणार. आता हे सेकंड टाइप कसं काय? कारण बघा नाही तर वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट 9 आहे. सो वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट जर काहीतरी असेल म्हणजे 1 सोडून काहीतरी डिफरंट नंबर असेल, सो ते सेकंड टाइप झालं. ठीक आहे, मग त्याला सॉल्व्ह कसं करणार ते तुम्हाला सांगतो. आणि हा, जे कोणी नवीन असतील चॅनलवर त्यांनी पहिलं नाही का व्हॉट्सअपचे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा, तिथून तुम्हाला व्हॉट्सअप लिंक भेटेल, तिथून तुम्ही डायरेक्ट मला मेसेज करू शकता. ठीक आहे, म्हणजे त्या ग्रुपला जॉईन करू शकता. आणि रोज मी 8 वाजता लाईव्ह होते. ठीक आहे, तुमच्या फ्रेंडला पण सांगा 8 वाजता लाईव्ह येतात. ठीक आहे, तुमचाच प्रॉफिट राहील. ओके, चला स्टार्ट करतो. कितवा क्वेश्चन झाले? क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला चौथा. ओके, क्वाड्रेटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग दी स्क्वेअर मेथड. मग जर तुम्हाला सॉल्व बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आलं तर तुम्हाला कोणत्या मेथडने करावं लागेल? आता जे मी तुम्हाला सांगेल त्या मेथडने करावं लागेल. चला लक्षात आता व्यवस्थित. चला काय करतो पहिला आपण कॉन्स्टंट टर्म पहिले राईट साइडला नेतो. ठीक आहे, मग काय करणार इथं 9y² मायनस 12y इक्वल टू प्लस 2a, तिकडे गेल्यावर -2. सो इथे ना -2. ठीक आहे, मी तुम्हाला काय बोललो इथं, जर हा इथं काहीतरी व्हॅल्यू असेल तर हा सेकंड टाइप आहे. सो डिवाइड बाय इथं मल्टिप्लाय बाय 9 आहे ना, बरोबर का? जर हे वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट काहीतरी असेल मग तर पूर्ण इक्वेशनला त्या नंबरने डिवाइड करावा लागतो. ठीक आहे, सो इथं नंबर काय आहे? 9. सो इथं काय करणार? डिवाइडिंग 9 ऑन बोथ साइड. सो बघा ह्याला डिवाइड करा 9 नी. सो काय होणार इथं 9 डिवाइड बाय 9. सो कॅन्सल. सो 1 राहणार, फक्त काय राहणार 1. सो इथे दॅट इज वाय स्क्वेअर मायनस 12 बाय 9 वाय इक्वल टू -2 बाय 9. ठीक आहे, हे सिम्प्लिफाय होतंय का बघा, व्यवस्थित बघा. सो दॅट इज वाय स्क्वेअर मायनस इथे काय होणार 3 च्या टेबल मध्ये 9 पण आहे आणि 3 च्या टेबल मध्ये 12 पण आहे. सो दॅट टाइम काय करणार 3 3 जा. सो इथे काय येणार बघा 3 3 जा आणि 3 4 जा. सो वाय ऍज इट इज इक्वल टू -2 बाय 9. ठीक आहे, पुढे अजून काय काय करू शकतो मी तुम्हाला काय बोललो स्टार्टिंगला, इथं फॉर्म्युला माहिती पाहिजे तुम्हाला. दॅट इज x प्लस वाय. इथे मायनस आहे ना, सो मग मायनसचा फॉर्म्युला येणार. ठीक आहे, मायनस इथे a येणार, a इक्वल टू ह्यांचा स्क्वेअर, ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअरचा फॉर्म्युला काय येणार? दॅट इज x² मायनस इथं मायनस येते, इथं पण मायनस 2 इंटू x इंटू a, 2 इंटू x इंटू a प्लस a चा स्क्वेअर. ठीक आहे, हा तुम्हाला फॉर्म्युला माहितीच पाहिजे. ओके, मग बघा आता 1 बाय 1. इथं x² आहे, इथं y². ठीक आहे, ओके. चला y² ऍज इट इज मायनस इथं 2 आहे पण इथं काय आहे 4 आहे. मग मी या 4 ला असं लिहू शकतो का? बघा कसं लिहिणार. दॅट इज 2 बाय, बघा नीट लक्ष द्या, 2 इंटू या 4 ला मी असं लिहू शकतो का 2 इंटू 2 अपॉन 3 ऍज इट इज. 2 इंटू 2 किती येतात 4. सो मी हे फक्त सिम्प्लिफाय केले. समजतंय का काय बोललो मी? फक्त सिम्प्लिफाय केलं. सो 2 2 चा काय झालं 4. म्हणजे ह्या टर्मला मी असं लिहू शकतो कारण मला हे जे काय आहे ते ह्या फॉर्मॅट मध्ये आणायचंय. सो म्हणून मग मी काय करतो 2/3 आहे ते नंतर लिहितो. हे पहिलं y लिहितो इंटू 2/3 नंतर लिहितो इक्वल टू -2 बाय 9. ठीक आहे, जेणेकरून 2 इंटू 2 काय झालं 4. ओके, आणि डिवाइड बाय 3 नंतर ना बघा y² x² -2 x म्हणजे y. ओके, आणि 2/3 म्हणजे काय a. समजलं का? 2/3 म्हणजे काय a. सो प्लस a चा स्क्वेअर. सो दॅट टाइम काय करणार तुम्ही इथं y² -2 इंटू y इंटू 2/3 प्लस a² आहे ना, सो 2/3 चा स्क्वेअर इक्वल टू बघा लेफ्ट साइडला टर्म ही मी जास्त ऍड केली ना,
म्हणजे ही टर्म जास्त ऍड केली, सो राईट साइडला पण मला बॅलन्स करावं लागेल. सो दॅट टाइम -2/3 ऍज इट इज, 2/9 ऍज इट इज, प्लस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, चला करा सिम्प्लिफाय आता व्यवस्थित. हे फॉर्म्युला आहे, ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. पुढे बघा वाय स्क्वेअर. हा पण आता हा कोणाचा फॉर्म्युला झाला रे, हा कोणाला ओबे करतोय बघा, हा फॉर्म्युला म्हणजे वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर. सो दॅट टाइम एक्स. सो पण इथं काय येणार, इथं वाय आहे, सो इथे येणार वाय मायनस, बघा मायनस आहे, इथं पण मायनस आहे, ए चा स्क्वेअर, ए चा स्क्वेअर. सो ए म्हणजे काय 2/3, सो इथे येणार 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू पुढं -2/9 -2/9 प्लस 2 चा स्क्वेअर 4 अपॉन 3 चा स्क्वेअर 9. ठीक आहे, चला एकदा सिम्प्लिफाय करूया आपण. y -2/3 स्क्वेअर इक्वल टू बघा 9 9, सो डिनोमिनेटर सेम आहे, सो दॅट टाइम ओनली 9 -2 + 4 -2 + 4. सो काय येणार मग इथं y -2/3 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 4 मधून 2 गेले, राहिले 2 अपॉन 9. ठीक आहे, पहिल्या वेळेस स्क्रीनशॉट काढा, त्याच्यानंतर सांगतो. इथं स्क्वेअर आहे, इथं पण मला स्क्वेअर आणावं लागेल ना. ठीक आहे, पहिल्या वेळेस स्क्रीनशॉट काढा. चला आता व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, बघा आता इथं स्क्वेअर आहे ना ह्या साईडला, तर इथं पण मला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आणायला लागेल. मग काय करणार दॅट टाइम, सो y -2/3 ऍज इट इज ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज. ओके, 2 कोणाचा स्क्वेअर रूट आहे, कोणाचाच नाही, सो मी त्या 2 ला असं लिहू शकतो का, बघा √2 अपॉन 3 कोणाचा स्क्वेअर रूट आहे, दॅट इज 3 चा, सॉरी 9 कोणाचा स्क्वेअर रूट आहे 3 चा. सो ह्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर करावा लागेल. बघा नीट लक्ष द्या, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर गेट कॅन्सल, सो ओनली रिमेनिंग इज 2. ओके, म्हणजे ह्या 2 ला मी असं लिहू शकतो. ओके, आणि 3 चा स्क्वेअर 9, म्हणजे मी 9 ला असं लिहू शकतो. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. मग आता मला हे स्क्वेअर काढून टाकायचे, सो दॅट टाइम टेकिंग स्क्वेअर रूट ना, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो दॅट टाइम हे दोघांचे स्क्वेअर निघून जाणार, मग राहिलं काय y -2/3 इक्वल टू √2/3. ओके, पण ज्यावेळेस टेकिंग स्क्वेअर रूट करणार त्यावेळेस कॉन्स्टंट टर्मला जी काही व्हॅल्यू आहे ते प्लस मायनस मध्ये येणार. काय ना 1 प्लस 1 मायनस. सो मग पुढे काय होणार, इथे येणार y -2/3 इक्वल टू, एकदा प्लस लिहितो, और y -2/3 इक्वल टू एकदा मायनस, सो इथे ना -√2/3. ठीक आहे, चला हे रफ करतो, समजून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, फॉर्म्युला तुम्हाला यायला पाहिजे, हा फॉर्म्युला व्यवस्थित समजला पाहिजे. ठीक आहे, चला आता इथे बघा मायनस मध्ये तिकडे गेला प्लस, सो इथे ना y इक्वल टू √2/3, बघा मायनस मध्ये तिकडे गेला प्लस, सो प्लस 2/3, और माइनस है तिकडे गेला प्लस, सो y इक्वल टू -√2/3 प्लस, बघा प्लस होणार 2/3. सो मग आता काय काय येणार, y इक्वल टू 3 दोघांचा सेम आहे ना, डिनोमिनेटर सेम आहे, सो मी एकदाच लिहिणार, सो √2 + 2. ओके, और y इक्वल टू एकदाच 3 लिहिणार आणि -√2 + 2. हे पुढे लिहा, हे मागे लिहा, कसं पण चालेल. ठीक आहे, हे पुढं बघा, हे पुढे हे मागे लिहिले तरी चालेल, 2 -√2 लिहिले तरी चालेल. ठीक आहे, दॅट्स अप टू यू. झालं, व्यवस्थित करा तुम्हाला तरच मार्क्स भेटतील. ठीक आहे, थोडं जरी सिलेबस ठीक झालं ना तर पूर्ण चुकणार आहे. ओके, चला काढा स्क्रीनशॉट. नाव क्वेश्चन नंबर 5 वाला बघा, व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, बघा हा सेकंड लास्ट क्वेश्चन आहे हा एक्सरसाइज मधला, आणि सॉल्व एक्झाम्पल मध्ये मी एक सॉल्व करून देईन. ठीक आहे, बघा y² चा कोएफिशियंट काहीतरी आहे म्हणून हा सेकंड टाइप आहे. समजते का, खूप वेळा मी रिपीट करतोय, तुम्हाला समजण्यासाठीच रिपीट करतोय. ठीक आहे, y² चा कोएफिशियंट काहीतरी आहे, सो दिस इक्वेशन इज सेकंड टाइप. ठीक आहे, सो मग कसं सॉल्व करणार तुम्ही, आता याला पहिले कॉन्स्टंट टर्म राईट साइडला, सो काय येणार मग 2y² + 9y इक्वल टू -10. ठीक आहे, ओके, पुढं
2y² आहे. सो y² चा कोइफिशियंट काहीतरी आहे. सो मग डिवायडिंग बाय त्या नंबरने करावं लागेल. ठीक आहे, डिवायडिंग बाय बघा हे 2 आहे. सो डिवायडिंग बाय 2 ऑन बोथ साइड. सो दॅट टाइम काय ना बघा डिवाइड बाय 2 करतो. सो 2 आणि कॅन्सल होणार. सो इथे येणार y². ओके, प्लस इथे काय ना 9/2 येणार. y as it is equal to -10/2 येणार. ओके, पुढं काय येणार y² प्लस, आता नीट समजून घ्या, इथं फॉर्म्युला माहिती तुम्हाला y मायनस इथं प्लस आहे ना. सो मी x घेतो, x प्लस a ब्रॅकेट स्क्वेअर x² प्लस 2xa प्लस a². ठीक आहे, हा फॉर्म्युला माहिती तुम्हाला. पुढं x² y² आहे. 2 पाहिजे, पण इथं 2 आहे का? नाहीये. सो इथं बघा 9 ला मी स्प्लिट करू शकतो का? 9 ला नाही करू शकत, कारण 9 हा ऑड नंबर आहे. सो त्याला मी स्प्लिट नाही करू शकत. मग मी काय करणार, नीट लक्ष द्या. हे 9/2 आहे ना, नीट बघा, ह्याला मल्टिप्लाय बाय 2 करतो. हे 9/2 तर ऑलरेडी आहे. ओके, पण मग मी इथं 2 आणतोय, एक्स्ट्रा आणलाय. सो मल्टिप्लाय बाय 2. बघा 2 नी मल्टिप्लाय केलं आणि 1/2 नी डिवाइड केलं, म्हणजे 2 नी डिवाइड केलं. ओके, जेणेकरून हे आणि हे कॅन्सल, म्हणजे ऍक्च्युअली 9/2 राहणार आहे. समजलं का? सो मी काय करणार बघा, 2 इंटू मग आता बघा हे एक्स्ट्रा घेतलं. सो हे पण मला घ्यावं लागेल, कारण बॅलन्स करण्यासाठी. ठीक आहे, सो 9 1 जा 9, 2 2 जा 4. सो इथे येणार y. बघा 2 एक्स्ट्रा लिहिला, y as it is इंटू हे लिहावं लागेल ना मला, 9 1 जा 9 अपॉन 2 2 जा 4. समजलं का? जेणेकरून 2 1 जा 2, 2 2 जा, सो 9/2 भेटणार आपल्याला. ठीक आहे, हे झालं ऍडजस्टमेंट. ठीक आहे, ऍडजस्टमेंट यायला पाहिजे तुम्हाला. ओके, चला आता पुढं काय येणार, इक्वल टू हे 10/2 आहे ना. सो काय करणार इथं 2 च्या टेबल मध्ये 10 आहे. सो 5 जा, सो -5. ओके, पुढं बघा 2 2 y इथं x आहे, फॉर्म्युलेमध्ये x आहे, पण क्वेश्चन मध्ये आपला y आहे. चालतो, इथं a आहे, a ची व्हॅल्यू 9/4 आहे. सो प्लस a². सो 9/4 चा स्क्वेअर. ओके, ठीक आहे, चला y² प्लस 2 इंटू y इंटू 9/4 इन प्लस 9/4 चा स्क्वेअर. ठीक आहे, 9/4 चा स्क्वेअर इक्वल टू -5. जर मी लेफ्ट साइडला ही टर्म एक्स्ट्रा घेत असेल तर राईट साइडला पण मला एक्स्ट्राच घ्यावं लागेल. सो हीच टर्म मी इकडे घेणार बॅलन्स करण्यासाठी. ठीक आहे, प्लस 9/4 चा स्क्वेअर. चला पुढे काय काही सांगा भाऊ. मग आता हा ब्रॅकेट कुणाचा स्क्वेअर आहे, म्हणजे मी ह्याला असं डायरेक्ट लिहू शकतो का? बघा ह्या ब्रॅकेटला असं लिहू शकतो का, y. ओके, प्लस हे a² आहे, इथं प्लस आहे तो प्लस a². इथे येणार a म्हणजे a ची व्हॅल्यू किती आहे? a ची व्हॅल्यू 9/4 आहे. सो 9/4 येणार. ठीक आहे, इक्वल टू -5 ऍज इट इज प्लस 9 चा स्क्वेअर किती 81 अपॉन 9 9 जा 81, 4 चा स्क्वेअर 16, तो इथे येणार 16. ठीक आहे, चला पुढं y प्लस 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 16 5 जा, दॅट इज 16 5 जा 80. ओके, 16 5 जा किती येणार -80, कारण प्लस आहे इथं मायनस आहे. प्लस इंटू मायनस वी गेट -80 प्लस 81 अपॉन 16 ऍज इट इज. ठीक आहे, मग मला सांगा आता y प्लस 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 81 मधून 80 गेले, राहिले 1, पण मोठ्या संख्येचे चिन्ह प्लस आहे, सो +1 येणार. ठीक आहे, अपॉन 16. ठीक आहे, चला पुढे सांगतो, पहिले एवढं स्क्रीनशॉट काढा, कारण अजून थोडंसं मोठे. ओके, हे 1 या, चला काढा स्क्रीनशॉट. नाव नेक्स्ट, आता बघा ह्याला पण स्क्वेअर मध्ये आणावं लागेल. मग आता बघा कसं करू शकतो आपण ह्याला. सो इथे येणार y प्लस 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू, आता मला सांगा 1 चा स्क्वेअर रूट काय आहे, 1च येणार. ठीक आहे, 1च येणार. आणि 16 कुणाचा स्क्वेअर रूट आहे, दॅट इज 4 चा, सो इथे येणार 4. ओके, आणि ह्याचा स्क्वेअर करा, बघा 1 चा स्क्वेअर 1च येणार, 4 चा स्क्वेअर 16 येणार.
म्हणजे जेणेकरून मी असं केल्यावर माझा क्वेश्चन चेंज नाही झाला पाहिजे. समजतंय का? अगोदरची स्टेप म्हणजे वेगळं नाही झालं पाहिजे, डिफरंट नाही झालं पाहिजे. ठीक आहे, चला आता बघा ना, दोघांना स्क्वेअर आले. सो टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. आता काय करायचं, टेकिंग स्क्वेअर लिहितील. मग टेकिंग स्क्वेअर केला का होणार, इथं 4 येणार, इथं 4 येणार. तसं चालणार नाही, टेकिंग स्क्वेअर रूटच लिहा. ओके ओके, चला बघा या दोघांचा स्क्वेअर निघून जाणार. सो y प्लस 9/4 इक्वल टू काय होणार, स्क्वेअर निघून जाणार 1/4 राहणार. पण कॉन्स्टंट टर्मला प्लस मायनस येणार. सो इथे येणार प्लस मायनस. सो इथे येणार y एकदा काय लिहिणार 9/4 इक्वल टू एकदा प्लस लिहा आणि और एकदा 9/4 आहे इक्वल टू एकदा -1/4. ठीक आहे, एवढं तर माहिती तुम्हाला. पुढं व्यवस्थित केलं ना, आन्सर आहे ते व्यवस्थित बरोबर. ठीक आहे, मेथड हीच असणार आहे, मेथड मध्ये काही चेंज होणार नाही. ठीक आहे, हे प्लस मध्ये तिकडे गेला मायनस. सो y इक्वल टू 1/4, हे तिकडे गेला -9/4 और y इक्वल टू -1/4 ऍज इट इज. ओके, प्लस मध्ये तिकडे गेला मायनस. सो -9/4. ठीक आहे, मग आता सांगा काय काय लिहू इथं. y इक्वल टू हे डिवाइड बाय 4 ऍज इट इज लिहा. हा, आणि 1 - 9 कारण हे सेम सेम आहे ना, सो एकदाच लिहिणार 1 - 9, 1 - 9 और y इक्वल टू -1 - 9 काय लिहिणार, हे 4 ऍज इट इज -1 - 9 -9. सो y इक्वल टू 9 मधून 1 गेले. बघा एक चिन्ह मायनस आहे ना, सो 9 मधून 1 गेले, राहिले किती 8 राहिले. बरोबर, मग 8 ला चिन्ह कोणते येणार, मायनस येणार. कारण मोठी संख्या ही आहे, मग मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस. सो -8 ओके अपॉन 4. और अजून पुढं काय काय येऊ शकतं. चला y इक्वल टू -1 - 9. सो बघा दोन्ही निगेटिव्ह आहेत तर निगेटिव्हच राहणार. आणि -1 आणि -9, सो या दोघांची ऍडिशन करा. सो 9 आणि 1 किती होतात रे, दॅट इज 10, 10/4. ओके, चला y इक्वल टू 4 1 जा 4, 4 किती जा 2 जा. सो -2 आन्सर. और पुढं y इक्वल टू 4 च्या टेबल मध्ये 10 आहे नाहीये. सो 2 च्या टेबल मध्ये 4 आहे. 2 2 जा 2 5 जा. सो -5/2. ठीक आहे, हे येणार. चला एक ची व्हॅल्यू आली -2 आणि दुसऱ्याची व्हॅल्यू आली y इक्वल टू -5/4, 5/2. ओके, काढा स्क्रीनशॉट. नाव क्वेश्चन नंबर लास्ट वन बघा, लास्ट 6th वाला आहे. आणि याच्या अगोदरचा जो क्वेश्चन होता ते पाठीमागं आन्सर एक मॅच होतोय आणि एक मॅच होत नाहीये. x ची व्हॅल्यू काय आली होती आपली -2 आणि काय आलं होतं -5/4 आलं होतं ना, काहीतरी -5/2 आलं होतं. बरोबर, म्हणजे हे आन्सर करेक्ट आहे, हे आपलं काही चुकलेलं नाहीये. त्यांचं काहीतरी आलंय -5/4. ठीक आहे, ते रॉंग आहे. टेक्स्ट बुक मध्ये करेक्ट करा. ओके, पाठीमागचं आन्सर जे काय आहे ते चुकीचं दिलेलं आहे. ओके, आपण जे मेथड केली ती बरोबर आहे, व्यवस्थित आहे. ठीक आहे ना, तर तुम्ही मला सर काय शिकवते ते पाठीमागचं आन्सर मॅच नव्हते, मी तुम्हाला शिकवणार ते बरोबर शिकवणार ना, थोडी वाईट शिकवणार. ठीक आहे, चला लक्ष द्या. इथं काय काय बघा, व्यवस्थित लक्ष द्या. 5x² इक्वल टू 4x प्लस 7. तुम्हाला काय करायचंय, कॉन्स्टंट टर्म जी आहे ती राईट साईडलाच ठेवायचंय. ओके, मग ही टर्म इथे काय करते, मग ह्याला लेफ्ट साईडला न्या. सो काय होणार मग इथं 5x² प्लस 4x इकडे आलं -4x होणार इक्वल टू 7. ठीक आहे, फक्त 4x ला मी इकडे नेलं ह्या साईडला लेफ्ट साईडला. सो प्लसचा मायनस झाला. ओके, आता बघा टाईप कोणता आहे, हा सेकंड टाईप आहे. कारण x² चा कोइफिशियंट 5 आहे. सो डिवाइडिंग बाय 5 करा. ओके, डिवाइडिंग बाय 5 ऑन बोथ साइड. सो दॅट टाइम 5 ने डिवाइड केलं, सो 5 कॅन्सल. सो काय राहणार मग इथं, सो इथं फक्त x² राहणार. ओके, -4/5 राहणार, 4/5x इक्वल टू 7/5 राहणार. ठीक आहे, मान्य 7/5 राहणार. आता व्यवस्थित बघा, इथं ह्या 4 ला मी असं लिहू शकतो का, 2 × 2 लिहू शकतो. कारण का, कारण फॉर्म्युल्यामध्ये 2 आहे ना, सो मला 2 आणायचंय.
ओके. सो मी काय करणार बघा, व्यवस्थित लक्ष द्या. सो इथे येणार एक्स स्क्वेअर मायनस ह्या 4 ला मी असं लिहिणार 2 इंटू 2. ओके. आणि हे डिवाइड बाय 5 असं लिहितो. 2 2 जा 4. ठीक आहे. हे 2 पुढे लिहितो इंटू एक्स लिहितो इंटू 2 बाय 5 लिहितो. 2 बाय 5 इक्वल टू 7 बाय 5 ऍज इट इज. ओके. मग मला सांगा हे 2 हे 2. ओके. पण इथं मायनस आहे ना, सो मायनसचा फॉर्म्युला येणार, इथं मायनस येणार. ठीक आहे. 2 2 एक्स एक्स. ए म्हणजे काय, ए म्हणजे 2 बाय 5 भेटलं मला ए ची व्हॅल्यू. सो इथे येणार एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू एक्स इंटू 2 बाय 5 प्लस ए चा स्क्वेअर. त्या फॉर्मॅट मध्ये आणतोय ना मी. सो ए म्हणजे 2 बाय 5 आहे, सो 2 बाय 5 चा स्क्वेअर करा. सो इथे येणार 2 बाय 5 चा स्क्वेअर इक्वल टू 7 बाय 5 प्लस. आता जर मी हे ऍड केलं लेफ्ट साइडला तर राईट साइडला पण मला बॅलन्स करण्यासाठी ऍडच करावं लागेल. ठीक आहे. सो इथे येणार 2 बाय 5 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. पुढं अजून काय स्टेप येऊ शकते, ह्याच्या जागी काय लिहिणार मी बघा, हा कुणाचा फॉर्म्युला आहे, हा जो फॉर्म्युला आहे तो याचा फॉर्म्युला आहे. सो दॅट टाइम एक्स मायनस, इथं मायनस सो मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर. सो ए म्हणजे काय, ए म्हणजे 2 बाय 5. सो मायनस 2 बाय 5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 7 बाय 5 ऍज इट इज. ओके. प्लस 2 चा स्क्वेअर 4 अपॉन 5 चा स्क्वेअर 25. ओके. मग अजून बघा पुढे काय करणार. आता हे रफ करून टाकू का, रफ करतो, त्याची गरज नाही. ठीक आहे. हे रफ करून टाक. आता बघा हा फॉर्म्युला एक्स मायनस 2 बाय 5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू, बघा इथं 5 आहे आणि इथं 25 आहे. मग हे ऍट अ टाइम लिहू कमी नाही चालणार. इथं 5 जे आहे ना, इथं मला 25 आणायचंय. किती आणायचंय 25. मग मी कसं करणार माहिती का, 7 इंटू 5 करणार अपॉन 5 इंटू 5 करणार. बघा हे 5 ऍज इट इज. सो इथे 25 आणायचंय मला. मग मी कितीने मल्टिप्लाय करू, 25 ने, सॉरी 5 ने मल्टिप्लाय करणार. ठीक आहे. 5 ऑलरेडी आहे तिथं, मग मी 5 ने अजून मल्टिप्लाय करतोय. सो 5 ने मल्टिप्लाय. ठीक आहे. बघा जेणेकरून बघा हे 5 आणि हा 5 कॅन्सल, म्हणजे ऍक्च्युअली 7 बाय 5 आहे तिथं. ओके. समजतंय का, ऍक्च्युअली काय तिथं 7 बाय 5 आहे. पण इथं 5 ने मल्टिप्लाय केलं, इथं 5 ने मल्टिप्लाय केलं, कारण डिनोमिनेटर सेम सेम करायचंय मला. सो म्हणून प्लस हे 5 5 हा. ठीक आहे. 5 आणि 5 प्लस 4 बाय 25 4 बाय 25. सो इथे येणार एक्स मायनस मायनस 2 बाय 5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 7 5 35 अपॉन 25 प्लस 4 बाय 25. ओके. एक्स मायनस 2 बाय 5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 25 सेम सेम आलं. सो इथे येणार 25. ओके. 35 प्लस 4 दॅट इज 39. सो इथे येणार 39. ठीक आहे. चला पहिला एवढं स्क्रीनशॉट काढा, त्याच्यानंतर सांगतो पुढे काय करायचंय. ओके. आता नेक्स्ट बघा, आता मला इथं स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आणायचं आहे. मग आता मला सांगा इथं काय येणार, एक्स मायनस 2 बाय 5 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. इक्वल टू 39 कोणाचा स्क्वेअर रूट आहे का कोणाचा स्क्वेअर रूट नाहीये. सो मी काय करणार, त्याला स्क्वेअर रूट मध्ये 39 घेतो. ओके. आणि 25 कोणाचा स्क्वेअर रूट आहे, दॅट इज 5 चा. सो इथे लिहिणार मी 5. ओके. आणि हे ब्रॅकेट स्क्वेअर, जेणेकरून स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल. सो ओनली रिमेनिंग इज 39. ओके. म्हणजे जर मी ह्याला स्क्वेअर लिहिला तर माझी अगोदरचं जे काही स्टेप आहे तिथं चेंज झालं नाही पाहिजे. ठीक आहे. म्हणजे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल, 39 ऍज इट इज राहिलं. ओके. 5 चा स्क्वेअर किती 25 आहे, बरोबर. ठीक आहे. म्हणजे मी काही चेंजेस केलेलं नाहीये. ओके. चला टेकिंग काय करू, आता स्क्वेअर काढून टाकायचे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो स्क्वेअर स्क्वेअर निघून जाणार. सो राहिलं काय मग, एक्स मायनस 2 बाय 5 इक्वल टू रूट 39 अपॉन 5. पण ह्याला प्लस मायनस येणार ना, खूप वेळा सांगितलं प्लस मायनस का, कारण कॉन्स्टंट टर्म आहे. सो तिथं प्लस मायनस. सो एकदा काय लिहितंय मग 2 बाय 5, एकदा प्लस मध्ये 39 अपॉन 5 और एकदा मायनस मध्ये. सो एक्स मायनस 2 बाय 5 इक्वल टू मायनस मध्ये येणार आता मायनस रूट मध्ये 39 अपॉन 5. ठीक आहे. चला पुढे नेक्स्ट एक्स इक्वल टू, हे तिकडे घ्या
सो √39/5 ही टर्म ऍज इट इज तिकडे गेला प्लस 2/5 और x इक्वल टू पुढे काय ना मायनस आहे तिकडे गेला प्लस ना 39/5 तिकडे गेला प्लस 2/5 ठीक आहे पुढे बघा 5 इथे पण 5 सो मी एकदाच 5 लिहिला सो x इक्वल टू एकदाच 5 आणि √39 + 2 और x इक्वल टू एकदाच 5 लिहिणार ओके आणि मायनस √39 आणि +2 झाला आन्सर ठीक आहे हे एकदम इझी आहे फक्त तुम्ही स्टेप बाय स्टेप करा ओके चला काढा स्क्रीनशॉट आणि एक सॉल्व एक्झाम्पल घेतो मग तुम्हाला अजून जास्त समजेल याच टाइपचा सॉल्व एक्झाम्पल घेतो ठीक आहे चला काढा स्क्रीनशॉट पटकन नाव आता लास्ट क्वेश्चन दॅट इज सॉल्व एक्झाम्पल घेऊया आपण ठीक आहे मी जरासं थोडंसं फास्ट सांगतो कारण कसं माहितीये का हेच टाइपचे खूप झालेले आहेत क्वेश्चन आणि हा सॉल्व करत असताना तुम्ही मला खाली सांगत जावा हा हे ओके लाईव्ह सेशनला तुम्ही सांगत राहा की खाली काय येणार आहे समजते का किंवा राईट साईडला व्हॅल्यू काय येणार आहे ते सांगा म्हणजे असं गप बसू नका म्हणजे काहीतरी बोलत राहा तिथं समजते का म्हणजे व्हॅल्यू काय येणार अभ्यासाबद्दल तुम्ही बोलू शकता तिथं ठीक आहे शांत बसू नका पटापटा आन्सर पण सांगा काय करायचंय काय नाही ओके चला मी तुम्हाला रिप्लाय करत राहीन ठीक आहे चला बघा काय करणार आता ह्या क्वेश्चन मध्ये पहिले तुम्हाला इक्वेशन दिलंय कॉन्स्टंट टर्म राईट साईडला ठीक आहे ज्यांना समजत असेल त्यांनी बोलू शकता पटापटा ओके कॉन्स्टंट टर्म राईट साईडला सो इथे येणार 5x² - 4x इक्वल टू -3 तिकडे गेला +3 ठीक आहे x² चा कोएफिशिएंट 5 आहे सो डिवाइडिंग बाय 5 ओके इथे येणार डिवाइडिंग बाय 5 ठीक आहे मग काय होणार इथं x² येणार -4/5x येणार इक्वल टू 3/5 येणार ठीक आहे आता मी तुम्हाला हे सांगत नाही बसणार की डिवाइडिंग बाय 5 का ते तुम्हाला बघायचं कारण मी आता 3 क्वेश्चन तर ते सांगत आलोय वर्डात ते चालू आहे ठीक आहे मग बघा आता 4 च्या जागी मला 2 आणायचे सो मग त्याचे फॅक्टर कसे पाडणार सो मी फॉर्म्युला वगैरे काही लिहिणार नाही आता ओके 4 ला मी कसं स्प्लिट करू दॅट इज x² - 2 into x into 2/5 2 2 जा 4 ओके मी एकदाच सांगणार हे 2 2 जा 4 आले इक्वल टू 3/5 चला नेक्स्ट आता हे 2 into x into a असतं हे बरोबर ना a म्हणजे +a² करावं लागेल सो इथे येणार x² - 2 into x into 2/5 plus 2/5 चा स्क्वेअर इक्वल टू 3/5 प्लस 2/5 चा स्क्वेअर करावा लागेल ना ऍडिंग केलंय राईट साइडला पण ऍडिंग सो 2/5 चा स्क्वेअर ठीक आहे पुढं हा कोणाचा फॉर्म्युला आहे x - a चा फॉर्म्युला आहे ओके x - a म्हणजे 2/5 अपॉन ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 3/5 ओके प्लस 2 चा स्क्वेअर 4 अपॉन 5 चा स्क्वेअर 25 सो इथं मला 25 आणायचंय सो मी काय करणार इथं 5 ने मल्टिप्लाय वर पण मल्टिप्लाय करणार ठीक आहे सो मी इथे येणार x - 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 5 ने मल्टिप्लाय करा इथं पण 5 ने डिवाइड करा सो 3 5 जा किती येतं 50 अपॉन 5 5 जा 25 समजलं असेल ना हे जर तुम्हाला ह्याच्या अगोदरचा क्वेश्चन समजला असेल तर हे नक्की समजत असेल प्लस 4/25 आता इथं x - 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू हे 25 मी एकदाच लिहिणार प्लस 4 15 + 4 90 सो इथे ना 90 सो मी आता काय लिहू x - 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर 19 कोणाचा स्क्वेअर रूट आहे सो दॅट इज √19 चा अपॉन 25 कोणाचा स्क्वेअर रूट आहे दॅट इज 5 चा ब्रॅकेट स्क्वेअर सो आता टेकिंग स्क्वेअर रूट करा आन्सर लगेच भेटेल ठीक आहे चला पहिले रफ करतो चला काढा पटकन लवकरच काय आहे स्क्रीनशॉट बघा आता पटकन थोडं फास्ट चालू करतोय तुमचं करता करता मला 12th स्टँडर्डचं पण करावं लागतं
खूप टाइम लागतो 12th स्टँडर्डला पण. ठीक आहे, दोन्ही ऍट अ टाइम सांभाळायला लागतात मला. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो इथे येणार x मायनस 2/5 एकदा प्लस मायनस रूट 90/5 हे तिकडे शिफ्ट करा. सो x इक्वल टू मायनस आहे तिकडे गेलो प्लस. सो इथे येणार रूट 90/5 हे प्लस मायनस असंच राहू दे. हे शॉर्टकट करतोय मी थोडं. मायनस आहे तिकडे गेलो प्लस. सो प्लस 2/5 एकदा प्लस एकदा मायनस घ्या. सो इथे येणार x इक्वल टू रूट 90/5 प्लस 2/5. ओके, और x इक्वल टू एकदा मायनस घ्या. सो मायनस रूट 19/5 प्लस 2/5. ओके, आता x इक्वल टू होल डिवाइड बाय 5 रूट 19 प्लस 2 और x इक्वल टू माइनस रूट 19 प्लस 2/5. ठीक आहे, हे तुमचं आन्सर आलं. एवढंच करायचंय, अजून काय करायचं जास्त काहीच नाही. आणि हा अभ्यास लवकरात लवकर दाखवा तुम्ही. आणि आता परत ह्या वेळेस नाव चेंज करणार आहे मी. ठीक आहे, लवकरात लवकर नाव चेंज करणार आहे 2.5 पासून, हे लक्षात राहू दे. आणि मला होमवर्क डेली दाखवा आणि हे 2 टाइम्स करायचे. आणि काय काय जण काय करतात, लाईव्ह चालू असतानाच मला मेसेज करतात वर व्हॉट्सअपला, सर हे 2दा लिहायचंय का. तिचं नाव आहे साक्षी येळकर. साक्षी येळकर बाळा, तसं करायचं नाही, 2 वेळेस लिहायचं प्रत्येक वेळेस. ठीक आहे, 2.5 पर्यंत तसं करावं लागेल. 2.2, 2.3, 2.4 पर्यंत. ओके, चला तोपर्यंत बाय बाय.